नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघता आपलं खरं तेच. आणि आज कुठं आलोय माहिती का? आज कुठं आलोय? आरणगावला आलोय मित्रांनो. आणि आता इथं रात्रीच विठ्ठलाची पालखी, अशी एकमेव पालखी मित्रांनो की सगळ्या पालख्या विठ्ठलाला भेटायला जातात. पण आरणगाव श्री संत सावता महाराजांना भेटण्यासाठी खास विठ्ठल त्यांची पालखी मागच्या पंढरपूरवरनं विठ्ठलाची पालखी आरणगाव मध्ये आली 2-3 दिवसापूर्वी. रात्री पोचली या, पण आता 2-3 दिवस ही यात्रा असते. तर आम्ही आलोय दीपकरावून मी. चला हाय की असू द्या, दोस्त भेटले. तुम्ही कुठलं? करकम बघा मित्रांनो, सगळं बघताय मला. बरं ओके, घ्या की पुढे गाडी लाव. आमचं घर 7 किलोमीटर चाललाय तुम्ही आता? ना आम्ही आता आलोय. बरं, आता म्हणलं पांढरागाची पालखी आली, माताला दर्शन करून घेऊन कुठे शिक पोचली? हे काय येत आहे? चला ये. रात्री आली ना? हा, रात्री आली आहे. रात्री आली. हा, इथं मुक्कामला असते. हा, मला उशीर झाला. ठीक आहे म्हणलं, असू दे, मी बी आताच येतोय. बर बर. हो, पुढे आलो मात्र चालता येते ना. हाय, मी देवळापाशी आलो. हा, चहा घेऊ. आलो. ओ चला. थोडं पुढं आलो आणि ह्या साईडला इथं श्री संत सावता महाराजांच्या कळसाचं मंदिराचं दर्शन घ्या. इथं परिसराचं तुम्ही ऐकून असाल, बऱ्याच जणांना येणं झालं नसेल, पण मी धावतो. होय, इथं कसं आहे, काय भानगड आहे, काय विषय तुला दिव्य पहिल्यांदा आलाय मित्रांनो. हा, चला चला. चहा आधी प्यायचा वय. माता चहा घेऊ. अयो, आधी पाया पाड्या नाही तर. चला पाया पडू आधी. काय त्याला हाय की नाही कुठं जात? श्री संत सावता महाराज ओके मंदिर. येतो मी दरवर्षी. कधी तुम्हाला व्हिडिओ बघायला गावतो, कधी गावत नाही, असं मॅटर होतो. आणि हे तर ह्या साईडला हा, हे काय हेर जावतो की हो का? ही लय जुनी विहीर. सावता महाराज त्यावेळेस ह्या विहिरीवरनं पाणी इथं ते तसलं होतं हो का. इथं दाव्याने तसली ती सिस्टीम होती बैलाची. त्यांनी शिंदून इथं शेती करत होतं काय. तर ही अशी विहीर आहे आणि ही आतमध्ये वाडा असं आहे. आणि तिथं काल रात्री लय मोठी आता प्लास्टिक ही आतमध्ये असं परिसर आहे. मावली आले तिथं वारकरी काय पालखी पुचून काल गेली, काय आज साधारण चालत गेले दिसते दिली. येते तिथे काही जण राहते तिथे. असं आहे आतमध्ये. जाऊ तरी फिरवून होय दे बघा. आणि हाय दावेल एवढं कमी. तुम्हाला तर माहितीचा इतिहास सांगेल एवढा कमी. आणि हे मला तिथं येताना आजीबाई भेटते. हो, मला 5 वर्ष झाली. 5 वर्ष झालं ना बघा. म्हणजे 5 वर्ष झालं ना खाली ठेवला नाही. नाही नाही, आपला सेवेपुरता खाली सेवेपुरतं ऐकून होतं. इथं येणं उभा केला लय दिवस झालं. ती खाली नाही ठेवला बरं दिवस. सत्याचा असतो. सप्त्यापुरता 7 दिवस. ही आपल्या यात्रेपुरता पुण्यतिथी पुरता. 8 दिवस. 8 दिवस तुम्ही आजवरती होता दुसरा तो नाही आला. आता दिसला असतात मला. हा मग मी एकटाच. दही 5.5 उद्या लय गर्दी. हा, माहिती आम्ही त्याच्यामुळेच आजच आलो म्हणलं चला. आज पण किती बी आज आहे. हा, पुण्यतिथी आज आहे ना. आणि उद्या ती नारळ हे केलेलं असतं. हा, दही काय दहीहंडी. हा, लय नारळ टांगलेला असतं. लय भरपूर. हा, मस्त मस्त फुलांची सजावट केली आतमध्ये. सगळे अशी लाईनीत दर्शन घेते तिथे. आजीबाईच आहे तर भेटल्यापासून. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. संत सावता महाराज की जय. चला माऊली ओळणी करा. तर झालं एकंदर दर्शन आतमधलं. हितलं बघा दर्शन घ्या खटमध्ये. साईडला बी इथं सावता महाराजांची पालखी. हिथं सावता महाराजांची पालखी असं. ही दोस्त भेटलेली. नमस्ते. काय म्हणता? काय नाही निवांत. निवांत झालं का दर्शन? झालं तुमचं. कुठं कुठे शिक माळखांबीला. होय का? माळखांबी. काय माहिती काय म्हणते मात्र
पाय मळलेला आहे बरं. हा पाय मोडलाय तरी पण आला की तुम्ही झालं का दर्शन हा पाय मळलेला आहे, देवाला काय? पाय मोडलाय असं. खटमध्ये. आराम चाललाय बघा त्या साईडला गुरुदेव भेटतो तुमची मूर्ती पाया पडा मी वर ना आलो काय यायचं ये वर 2 मिनिट परिसर हवा इकडून हे असं त्या साईडला जत्रा वगैरे वरती वाड आहे इकडं कुठं मग वर नाही काय हे असं मंदिर आहे तिथंच राहते आता गर्दी वाढणार आहे हजार हो हो नाही हॉटेल बंद केलं हो असं नको म्हणलं हॉटेल काय ते आपल्याला देवाचा नाद आणि ते नको मटण आणि वाशट नको खरंच बंद केलं मला फिरायचा नाद आहे हा. जोडीनं सारखं रील टाकायचा हा जोडीने असायचं तुम्ही कुठलं कुर्डवाडी होय बरं दोस्तांनो काय तयारी चालली काय स्क्रीन खोलायचं खोलायचं चाललंय का झालं का रात्री कुठं लावायचं दही लावून द्या असं आहे का बरं रातचा इथलं झाला सगळा विषय बरं ओके हा दावलं की तुमचं पेढ्याचं दुकान आहे काय कंटिन्यू असतात नाही वारीपुरतं बरं पंढरपूरला कंटिन्यू आहे. पंढरपूरला जवळून पण दाखवायचं. नाही दिसले की कुठलं शिव होय बरं पंढरी पेढा ओके पंढरी पेढा बघा चप्पल घालून यावं लागेल किती लांब आहे पालखी कुठं लांब आहे पालखी इकडून असं जायचं रे भाऊ यात्री निवास कुणी आलं तरी इथं राहायची सुविधा आहे कधी बी येता जाता हो का हे बाहेरला असं परिसर चपला इकडं पांडुरंगाची पादुका काय मंदिर हा पांडुरंगाची पालखी हित आहे तर ती पहिली पांडुरंगाला माझी आंघोळ म्हणलं की तिथं दरबारात पाणी होत होतं. महादारात पाणी जायचं पंढरपूरला बघा मित्रांनो ही पांडुरंगाची पालखी 3 दिवसाचा प्रवास असतो आहे का नाही 3 दिवसाचा प्रवास करून रात्री मुक्कामी इथं आली आणि मस्त मध्ये सगळ्या पालख्या कुठं जातात पांडुरंगाला भेटायला आणि मग ती वारी संपली की परत पांडुरंगा विठ्ठलाची पालखी इकडे येते असं विशेष आहे आणि तुम्ही बघता माझा व्हिडिओ अरे वा बघा तुम्ही ओळखलं हॉटेल आहे तुमचं बाकीचं हा, हा. मसाल्याचा पदार्थ आहे इथं बरोबर हा, मग बघतोय तुम्ही कुठलं कंदरचं कंदर हा ह्यांना बघितलं आल्यावर पण तुम्ही मला हाक मारली तुम्हाला पण ते बघितलं नव्हतं असं आहे का? ह्यांनी बी हे ओळखलं ह्यांनी बी व्हिडिओ बघतात म्हणली सगळी बरं असं नाही. आता उद्या जायचं निवांत उद्या जायचं बरं आणि आता ही आज इथंच थांबणार आहेत सगळी उद्या दहीहंडी म्हणजे ते नारळाची दहीहंडी असतं ती सगळी उरकूनच जाणार तुम्ही चालत आला काय पंढरपुरापासून का नाही आपल्या देवाला आज आराम इथं निवांत कुठलं गाव करकमचे वय बरं आणि इथं मला वाटतं ही काही वारकरी शिक्षण संस्था श्री विठ्ठल मंदिर हा इथं मला वाटतं पोरं बी शिकायला असतं हा पोरं बी शिकायला दिसतं तिथं कीर्तन भजन सगळं शिकायला पक्वार कोण चालवते विशाल महाराज सातपुते बरं ती कुठलं हितलंच आळंदीचे आळंदीचं आहे बरं ओके चला असून दे चला जे अरे चला चला तुम्हाला चहा सांगतो आता आम्ही पाहणार तुम्हाला नाही तसं आम्ही तुम्हाला पाहणार गुरुदेव बरं चला तुम्ही सुरुवातीपासून व्लॉग मध्ये हाय चला. आख्या त्यांनी काय आपला पेचा सोडला नाही ताटलाच म्हणला चहा पिऊ पण मी म्हणलं आधी दर्शन घेऊ सगळं इथलं धावू होय मस्त चहा पिऊ हा कसं आहे काय आणि मग चहा पिऊ काही अडचण नाही लाइटिंग लावलं होतं इथं रात्री काल स्वागत होय दीपकराव कसं जंगी असतंय मस्त आहे हा नाद करायचा नाही लय मोठी यात्रा असते आलो इथं आता इथं दहीहंडी असते हो का इथं बांधलेलं असतं असं काय असतं उद्याच्याला इथं इथं दहीहंडीचा कार्यक्रम असतो ते आमचाच मान आहे हरियात्रा गिड्डे तुमचंच मान आहे का तुमचं नाव काय हरियात्रा गिड्डे होय का आता उद्या किती वाजता उद्याच्या 4-5 चारला कीर्तन उभं असते बर 6 वाजेपर्यंत 5 वाजे किती नारळ असतात बरं 5-7 हजार असते 5-7 नारळ हजार बघा आता उद्या लय गर्दी होणार इथं
लय गर्दी जागाच पुरत नाही आता सुरुवात झाली फक्त जागाच पुरत नाही हे सगळं जागाच पुरत नाही ना दर्शनाला काय हा मान असतो ह्यांचाच त्यांचा मान म्हणलं हंडीचा. हंडीचा मान मन करे नाही त्यांना विचारलं की उद्या किती वाजता म्हणलं काय म्हटलं तुम्ही कुठलं पंढरपूर मंदिरात असते होय का बर तुम्ही पालखीवर आलात चल मग विठ्ठलाची पालखी घेऊन मी येणार होतो पण मला पालखी निघालेलीच माहित नाही मला मी दवाखान्यात गेलतो पाहुणा आजारी होता पुण्याला मग मला कळलं पण आता काल कळलं. आता घेतलं नाव. काय म्हणता बाकी हा चोपदार आहेत का बर नमस्ते नमस्ते सगळे आता कधी रिटर्न कधी जायचं बरं रिटर्न आता उद्याच्याला काला हा काला झाला की पांडुरंगा पालखीचे नगर प्रदर्शन होते तिथून प्रस्थान होतं जाताना आष्टीत एक मुक्काम असतोय मग जायचं हा चहा मस्त दिला छान पैकी झाला असू द्या आमचे दोस्त गेल्या वर्षी गाठ पडली होती त्यांनी आता आम्हाला पुन्हा चहा पाजला होय सगळ्यांना आम्ही एकामेकाला म्हणत होतो चहा प्यायचा ते उलट झालं होय रे बघा असं दे आता बराच वेळ गेला आता आम्ही बी जाणार आहे चला बराच वेळ गेला पान बिन खाल्लं त्यांच्यापासून आणि निघालो आता ह्या गोष्टीवर ही व्हिडिओ हिथंच थांबवतो हिथंच द्यावा आता आणि लगेच पाठवून देतो अंधार पडस तर आता तुम्हाला कवा बघाय गावाला काय माहीत नाही आपलं शॉर्टकटमध्ये धावण्याचा प्रयत्न केला ओके होय दे पकराव चला